नमस्कार. BBC केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रात गाजत असलेला विषय म्हणजेच मराठा आरक्षण. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याचं तिसरा टप्पा आता सुरू होतो आहे. खरं तर कोणते आंदोलन जेव्हा अधिक काळ पुढं जातं तेव्हा त्याच्यासमोर अनेक समस्या उभा राहतात. नवे काही समस्या तयारी केल्या जातात, निर्माण केल्या जातात. निश्चित असंच काहीतरी आता जरांगे पाटलांच्या या मराठा आरक्षण आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात होऊ शकतं अशी जाणीव आता होऊ लागलेली आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी निर्भय, निपक्षपणे आणि सगळ्यात अतिशय प्रामाणिकपणे जो लढा सुरू ठेवलेला आहे, खरोखर या लढ्यानं आता केवळ मराठाच नव्हे तर बहुजन समाजासुद्धा एक मोठा संदेश दिलेला आहे. आणि महाराष्ट्रातलं राजकारण गेली काही दशक जे जातीयवादावर सुरू आहे ते पाहता या आंदोलनाला कुठंतरी गतिरोध निर्माण करण्याचं किंवा अडचणीत आणण्याचं काम आता या महाराष्ट्रातील मराठा असतील किंवा बहुजन समाजातील इतर नेते असतील, त्याचबरोबर समाजातील काही इतर लोक जे थोड्या वेगळ्या मानसिकतेचे असू शकतात त्यांच्याकडूनही असे प्रयत्न केले जाऊ शकतात. त्याचे संकेतही मिळू लागलेले आहेत असं मला वाटतं. कारण कोणतंही आंदोलन जसं जसं पुढं जातं आणि जास्त काळ टिकतं तेव्हा त्याच्यासमोर वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात, हे वास्तविक आहे. किंबहुना ज्याला जशी सोय पाहिजे, सुविधा पाहिजे तसं त्या आंदोलनाला फिरवण्याचा प्रयत्नही केला जाऊ शकतो. आणि नेमकं महाराष्ट्रात हेच आता आपल्याला पाहायला मिळू लागलेलं आहे. जरांगे पाटलांनी तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केलेली आहे. त्यांच्या सभाही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत. मात्र हे करत असताना राजकीय लोकांनी थोडी या आंदोलनाची जी धडकी घेतलेली आहे, कारण हे आंदोलन सुरू झाल्यापासून आपण पाहत आहोत सर्वच मराठा असतील, OBC असतील किंवा सर्वच बहुजनातील नेते या आंदोलनाबद्दल टीकाटिप्पणी करताना खूप जपून करताना दिसतात. आपलं राजकीय करिअर नष्ट होणार नाही किंवा त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन ते वक्तव्य करताना आपल्याला आजपर्यंत दिसलेले आहेत. आणि आता काहींनी असंही करून पाहिलं, थोडासा खडा टाकण्याच्या ऐवजी एखादा दगड टाकूनही बघितला, त्याच्या रिॲक्शन काय झाल्या ह्या बघितल्या आणि त्याच्यानंतर आता काळजीपूर्वक पावलं टाकायला सुरुवात झालेली आहे. आपण बघितलं असेल वडेट्टीवार साहेबांचं उदाहरण असेल किंवा त्याच्या अगोदर छगन भुजबळ साहेबांची काही वक्तव्य असतील. ही सगळी वक्तव्य झाल्यानंतर याच्या रिॲक्शन काय उमटतात याच्यावर त्यांनी पुढची पावलं टाकलेली हे आपण समजून घेतलं पाहिजे. मी नेहमी सांगत आलेलो आहे, हा लढा जरी एखाद्या जाती समूहाचा असला तरी संपूर्ण बहुजन समाजाला तो दिशादर्शक आहे. कारण का की इथं एक जरांगे पाटीलासारखा कुठल्याही जाती समूहातील असू द्यात ते व्यक्तिमत्व जर एवढा लढा सुरू करत असेल, ज्याच्या सभेला रात्रीच्या पहाटच्या आणि अगदी सकाळी पहाट 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोक जागे राहून भाषणासाठी आतुरतेनं वाट पाहतात, त्यांच्या भेटीला थांबतात, असं झालं आहे का? असं होईल का कधी राजकारणात काही तास जर झाले तर नेत्यांच्या भाषणाला लोक थांबत नाही आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. तो मग मंत्री असू द्यात, नाही तर मुख्यमंत्री असू, नाही तर पंतप्रधान असू द्या. आणखीन इतिहासात असं घडलेलं नाही की एका सामान्य व्यक्तीच्या भाषणासाठी एखादा समुदाय रात्री जागून काढतो आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आणि राजकीय लोकांनी हे लक्षात घ्यावं. एवढ्या सहज किंवा इझिली या गोष्टीला घेऊ नये. कारण का मी अगोदरच सांगितलं काही माझ्या मागच्या व्हिडिओमध्येही, आता प्रत्येक जातीय समूहात असे जरांगे पाटील निर्माण होणार आहेत. त्याची सुरुवात झालेली आहे. वेळ लागेल थोडा, परंतु होणार. कारण सर्वच जाती समूहातील युवकांना आता याची जाणीव झालेली आहे की माझ्या जातीचा नेता फक्त आणि फक्त माझा वापर राजकारणासाठीच करून घेतो आहे. बाकी त्यांनी कधीच बाकी हे केले नाही. तुम्ही समजून घ्या प्रत्येक गोष्ट. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांना खरं तर सल्ला देण्याइतका मी किंवा माझ्यासारखे कार्यकर्ते एवढे हे नाही आहेत, परंतु काळजी खूप घ्यावी लागेल. कारण एक आपला शब्द आत्तापर्यंत तुम्ही खूप अतिशय व्यापक
दृष्टिकोन ठेवून, व्यापक विचार ठेवून बोललेला आहात. त्याच्यामुळं कुठं सांधच सापडलेली नाही आहे कुठल्याच नेत्याला, प्रशासनाला, कुणालाच. परंतु भविष्यात ते शोध घेत आहेत असं काही होतं आहे का? पत्रकार विशेषतः माध्यमांच्या समोर तुम्ही जे बोलताय, अतिशय काळजीपूर्वक बोलताय, अतिशय जबाबदारीनं, अतिशय हुशारीनं बोलताय, ते या देशातील राजकीय कुठल्याही मोठ्या नेत्यालाही जमणार नाही. तुम्ही सामाजिक आहेत म्हणून जमतं आहे, तुम्हाला राजकारण करायचं नाही म्हणून जमतं आहे ते. आता म्हणून द्या कुणी काय ते. राजसाहेब ठाकरे म्हणाले वाटतं की याच्या मागं कोण आहे ते लवकरच करेल जरांगेंच्या मागं, कारण ही सवय लागलेल्या आहेत ना या लोकांना. हे लोक जेव्हा राजकारणात वक्तव्य करतात ना, तेव्हा कुणाच्या तरी आडून करतात, कुणाच्या तरी आधारानं करतात. हे त्यांना सवय लागलेले आहेत म्हणून ते तसे बोलत आहेत. त्यांना माहीत नाही की जनसामान्यांना या राजकारणाशी काही देणं घेणं नाही. आणि तुम्ही बरोबर उत्तर दिलं त्यांना माध्यमातून की आता तुम्ही शोधून काढा म्हणजे आम्हालाही कळेल आमच्या मागं कोण आहे ते. खूप छान उत्तर दिलं जरांगे पाटील तुम्ही. असंच पाहिजे. कारण का आता तेजस्वी चव्हाण नावाची एक महिला आपण बघितलं असेल साताऱ्यातून पुढं आलेली की मराठ्यांना आम्हाला कुणबी जबरदस्तीनं का बनवता. आपण जेव्हा सांगितलं आहे की कोणाला ज्याला काढायचं त्यानं काढावं, ज्यांना शोधायची जात कुणबी म्हणून त्यानं शोधावं, इतरांना काही ते बंधनकारक नाही आहे. आणि हेच झालं आहे. मराठा समाज जे ओरडतं आहे ना, खरं तर माझ्यासारखा व्यक्ती राजकीय लोकांनासुद्धा दोष देत नाही आहे. का देत नाही त्याचं कारण आहे, नीट ऐकून घ्या जरा. शरद पवार जबाबदार होते किंवा अमुक इतके वर्ष नेत्याने किंवा 150-200 आमदार काम करत होते, त्यांनी काहीच केलं नाही, चूक आहे हे म्हणणं. का? कारण जेव्हा अण्णासाहेब पाटलानं पहिलं आंदोलन केलं ना, तेव्हा हाच मराठा समाज आपल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी आरक्षण नको म्हणत होता. हे त्रिवाल सत्य आहे. म्हणून आपण नाकारलं नाही पाहिजे. त्याचीच एक वंशावळ म्हणून आपण तेजस्वी चव्हाणला घेऊया. त्याच लोकांच्या मानसिकतेचा भाग. आज बी तो सुधारलेला नाही. त्या काळी जो बोलायचा की आम्ही आरक्षण घेऊन काय मागासवर्गीयासारखं व्हावं का, आमची प्रतिष्ठा आहे, असं जे वाटत होतं, तीच मानसिकता आज बी मराठा समाजात आहे. ही मानसिकता कदाचित आम्हाला गतिरोध करू शकते. याला बाजूला करताना आपल्याला वेळ लागेल, पण करावं लागेल. आणि मला खात्री आहे मनोज जरांगे पाटलासारखं व्यक्तिमत्व आणि त्यांना साथ देणारे हे सगळे लोक या मानसिकतेला ओळखून व्यवस्थितपणे काहीही फार न होऊ देता अगदी त्याला बाजूला करतील, याच्यात काही शंका नाही आहे. आणि का ही मानसिकता तयार झाली? मी मगा म्हटलं आपल्याला, ही नेते लोकांनी का दिले नाहीत? मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याचं एक कारण आहे. आपण कदाचित माझ्या या विचाराला विचारात घ्याल अशी अपेक्षा आहे. कारण मराठा समाजानंच कधी उठाव घेतला नव्हता. जी छोटी मोठी आंदोलनं झाली ना आरक्षणासाठी, ती तेवढी प्रबळ कधी होऊ शकली नाहीत. कारण का समाजाचं त्याला पाठबळ नव्हतं. आणि ज्यांनी कोणी केली, मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही, प्रयत्न केला काही जणांनी, काही प्रामाणिक झाला, काही राजकीय दृष्टिकोनातून झाला, काही आंदोलनं उभा करण्यामध्ये. आणि जसंही वरच्या नेत्यांनी मॅनेज केलं की ती आंदोलनं त्या ठिकाणी मॅनेज झाली. त्यामुळं ती मराठा समाजाची आंदोलनं कधी बनू शकली नाहीत. मात्र मनोज जरांगे पाटलांचं हे जे आंदोलन आहे पुढे येण्याची 1-2 कारणं आहेत. एक तर याच्यामध्ये आता मराठा समाजाला जाणीव झालेली आहे की आता आम्हाला आरक्षण पाहिजे. का? आत्तापर्यंत का नव्हती त्यांना जाणीव? कारण कसंही पोट भरताना त्याला प्रतिष्ठाच मोठी असते असं शिकवलं गेलं होतं. अशी मानसिकता त्याच्या डोक्यात भरली होती की तुझी प्रतिष्ठा तू सोडू नकोस, उपाशी मेलास तरी चालतील. परंतु निसर्ग असं होऊ देत नाही. निसर्ग जातीपेक्षा किंवा धर्मापेक्षा किंवा इतर याच्यापेक्षा पोटाची प्रतिष्ठा खूप महत्त्वाची करून सोडतो. तेव्हा आपोआपच अशी आंदोलनं उभा राहतात. याची आणखी एक गोष्ट मी आपल्याला मुद्दाम सांगतो की माझी जी समीक्षा आहे समाजाप्रती, की अशी आंदोलनं का याच्या अगोदर का होऊ शकली नाहीत? कारण जमिनी आमच्याकडं थोड्याफार होत्या, सांगायची गरज नाही आहे. आणि त्या जमिनीच्या प्रतिष्ठेखाली आम्ही चालत होतो, त्यामुळं आम्हाला तशी गरज वाटली नाही. आत्ताच का काही राजकीय लोक म्हणतात आत्ताच का आंदोलनं होऊ लागली? मित्रांनो, या 5-10 वर्षामध्ये किंवा विशेषतः अलीकडच्या 5 वर्षामध्ये नोकर भरती आहे का कुठं? शासनानं जरा विचार करावा, आंदोलनं का होतात? महागाई कुठं पोहोचली आहे? मराठा समाज जो बहुसंख्य या महाराष्ट्रात
तो या गोष्टीचा जास्त पीडित आहे. म्हणून त्यांच्या युवकांना हे कळू लागलं आहे की आता आरक्षणाच्या मागं लागलं पाहिजे. हे कारण आहे मुख्य. समजून घ्या. कोणी कशाही माध्यमातून घ्या, पण हे तुम्हाला समजून घ्यावंच लागेल. अनेक गावामध्ये मुलं लग्नाविना आहेत. त्यांच्याकडं क्षमता आहेत, पण त्यांना नोकऱ्या नाहीत. कारण का? पुन्हा तेच आलं. आरक्षणाच्या क्षेत्रातील मुलं त्यांना माहिती कमी टक्केवारीमध्ये लागतात आणि इकडं आरक्षण पात्र जो समाज आहे आत्ताचा आमचा सगळाच बहुजन समाज, ती मुलं लवकर लागतात आणि यांच्याकडे सगळं असूनही मग शेवटी निराश होऊन तो आता आंदोलनात उतरलेला आहे. हे लक्षात घ्या. हे 5च वर्षात हेच सरकार आल्यावर तेच सरकार आल्यावर हे याची कारणं नाही आहेत. समजून घ्या जरा. याची खरी कारणं आहेत की आता मराठा समाजातील जवळजवळ 80% समाजाला, हे 20%तनं वरती तेजस्वी चव्हाण हे गडगंज आहेत, हे मोठ्यांची लेकरं आहेत, यांना गरज नाही आहे. पण 2 एकरवर आलेला अशी भाषा बोलू शकत नाही. तेजस्वी चव्हाणांसारखी एक महिला मराठा समाजाची बोलू शकणार नाही. पण तिचं कदाचित जे पूर्वज आहेत त्यांनी कमवून ठेवलेलं असेल. मी म्हणलं ना, एक 2, 4, 5, 10% जे पहिल्यापासून या समाजाची मालकी करत आलेले आहेत त्यांच्याकडे आहे. पण 80%पेक्षा अधिक समाज आता रस्त्यावर की आंदोलनाला जोडला गेला. त्याचं कारण हे आहे की त्या समाजाला खरी आता या खरं तर आरक्षणाची गरज आहे. आरक्षणापेक्षाही मी आणखी एक मुद्दा सांगतो तुम्हाला. नोकरीमधल्या आरक्षणापेक्षा या मुलांनी शाळेमध्ये फीज भरताना किंवा MBBS सारख्या ठिकाणी फीज भरताना एकानं 10 लाख भरायची ओपन प्रवेशासाठी समजा, आणि दुसऱ्यानं मात्र कुठं काही हजारच भरायची, 10,000 20,000 भरायची. ही जी तफावत या मुलांना दिसली, याच्यामुळे यांच्या मनामध्ये असंतोष आहे. किमान शासनानं आमच्यासारख्या थोड्याफार समीक्षा करणाऱ्या लोकांचं मत आहे समाजाबद्दल, किमान शिकण्यासाठी तरी आरक्षण, फीसमध्ये तरी कन्सेशन सगळ्यांना सारखं असलं पाहिजे. तुम्ही नोकरीत द्या, कारण नोकरीमध्ये तुम्ही काही हरकत नव्हतं आणि त्याच्यामुळं काय झालं असतं की सगळ्याला शिक्षणाची संधी मिळू शकते. आज बी याच काही मागण्या प्रमुख आमच्या पुढं गेल्या पाहिजेत. आणि म्हणून ठीक आहे, आता आंदोलनानं त्याची दिशा पकडलेली आहे, त्याच्याबद्दल मी टिप्पणी नाही करू शकणार. परंतु आम्हाला खूप आणखीन या गोष्टीमध्ये काम करायचं आहे. आणि त्यातच हे आंदोलन आताच का आणखीन सुरू झालं, असंच का, असं जे वाटतंय ना काही लोकांना, हे जातीवादातून बघणं आंदोलनाकडं, किंवा अमुक हे मुख्यमंत्री आहेत, तसं जर बघावं तर मुख्यमंत्री मराठ्यांचा आहे. आता आंदोलन करण्याची काय गरज आहे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. 2 म्हणजे उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असताना हे आंदोलन का करावं लागतं समाजाला? त्याच्यामुळे कुणाच्या विरोधात आहे असे म्हणायची गरज नाही. स्वतःच्याच समाजाच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या विरोधात हे आंदोलन. मग बाकीच्यांनी कशाला त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याची गरज आहे? त्याच्यात जे सत्य आहे ते शोधावं. खरंच देता येईल का आरक्षण? आणि आता तर जरांगे पाटलांनी हे स्पष्ट म्हटलेलं आहे, न्यायालयात टिकेल, नक्की टिकेल. कारण का? त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आता 50%च्या आतच मागतो आहे, आम्ही नवीन आरक्षण मागायलोच नाही, फक्त OBCचे आमचे सर्टिफिकेट ग्राह्य धरा कुणबी म्हणून, आणि त्याला जे त्याच्यात बसतात त्यांना त्याच्यात द्या. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे, आम्ही मान्य केलं. अगोदर या समाजाला नको होतं, ज्या काळात त्यांनी काढायला पाहिजे होते. विदर्भातील कुणबी समाजानं काढलं, पण त्यावेळेस मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आणखी मी सुधारित आहे. त्यांना कदाचित ही जी आता आपल्याला म्हणलं तेजस्वी चव्हाण ही महिला पश्चिम महाराष्ट्रातली, हे त्यांचे शब्द आहेत. कदाचित पुढच्या आणखी 10-20 वर्षानं ते बी येतील त्यांचे पुढचे मुलं बाळं इकडं आम्हाला आरक्षण द्या म्हणून. पण सध्या त्यांच्याकडे काहीतरी असेल, त्याच्यामुळं आता त्यांना फक्त आपल्या जातीची अस्मिता दिसते. मी नेहमी सांगत आलेलो आहे की जाती या आणि धर्म या निसर्गनिर्मित आहेत. याच्यात कुणालाही जर हे कुणी डोकं लावून सांगू शकत नसेल तर त्याच्या इतका अज्ञानी कुणीच नाही असं म्हणावं लागेल. निसर्गनिर्मित आहेत. माफ करा पुन्हा एकदा, हे निसर्गनिर्मित नाही आहेत, मानवनिर्मित आहेत. मी नेहमी सांगत आलो मनुष्य निर्मित आहेत जाती या आणि धर्म. त्याच्यामुळे त्यांना फार महत्त्व राहत नाही आहे. ते कधी ना कधी तुमची अस्मिता हळूहळू कमी तुम्हाला म्हणजे सर्वाबरोबर मिसळावंच लागणार आहे. पण आमच्या मुलाबाळांना किंवा पुढच्या पिढ्यांना ते खूप जड जाईल असंही तुम्ही करून बसू नका. आणि म्हणून या ठिकाणी काही आपण विचार करून चाललं पाहिजे. जरांगे पाटलांना एवढीच विनंती आहे, आंदोलन अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाच्या टप्प्यात आहे. कारण जसं आंदोलन पुढं चाललेलं आहे तसं मी आत्ता म्हटल्याप्रमाणे अनेक गतिरोध निर्माण करणारे लोक
पुढे येऊ शकतात, ते वेगवेगळे हातखंडे वापरू शकतात. अशावेळी तुमच्यावर आता सगळं आहे, तुमचं बोलणं. कारण सध्या कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. कारण नसता मग एखादं एक वक्तव्य केलं असतं दुसऱ्यानं. तुम्हीच बोलताना, पण आता खूप जपून चालावं लागेल, समाजाला एक धरून चालावं लागेल. ओबीसी समाज बांधवांनासुद्धा आमच्याशी जोडावं लागेल आणि तुम्ही जोडून घेतलेलं आहे, हे चांगली गोष्ट आहे. हळूहळू मोठा ओबीसी समाज आमच्याशी जोडू लागलेला आहे. ही नेते मंडळी किती तडपड करू द्या, त्यांनी किती ओरडू द्या, काही फरक पडणार नाही. त्यांचे समर्थक आहेत, त्यांनी किती ओरडू द्या, परंतु सत्य स्वीकारावं लागेल, सगळ्याला स्वीकारावं लागेल सत्य. कारण ते सत्यच असतं. ते मी म्हणल्यामुळं ते सत्याचं असत्य किंवा असत्याचं सत्य होणार नाही. जे सत्य आहे ते बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात. कारण ह्या ओबीसी नेत्यांचं प्रेम हे माझं त्यांच्यावर टीका नाही आहे. ओबीसी बांधव आमचे आहेत, आम्हाला सगळ्यांना एकत्र. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पूर्ण वाटचालीमध्ये, या पूर्ण जीवनकाळामध्ये सर्वच मावळे एकत्र होते, सर्वच. त्याच्या व्याख्यात मी स्वतः मराठा बटालियनमध्ये काम केलं. म्हणजे मी फक्त एकटा मराठ्यांच्याच लोकात होता असं नाही. मराठा बटालियनमध्ये सर्वच आमच्या जाती धर्माचे लोक आहेत, सर्वच. त्याच्यात वंजारी आहेत, माळी आहेत, सगळे आहेत. लक्षात घ्या, तिथं कुठलाही जातीभेद नाही आहे. जातीभेद तुम्ही इकडे केला आहे राजकारणासाठी. म्हणून या गोष्टी ज्या आहेत ना, प्रत्येक जाती समूह उद्या येणारच आहे भांडायला आपापल्या हक्कासाठी. त्यांना एवढं तुम्ही नाराज करू नका. त्यांच्या समस्या काळजीपूर्वक राजकीय प्रतिनिधी, जबाबदार प्रतिनिधी म्हणून त्यांना व्यवस्थित विचारात घेऊन जे शक्य आहे ते करा. अशक्य कुणी मागत नाही तुम्हाला, आणि अशक्य कुणी किती म्हणलं तरी होणार बी नाही आहे. अशक्य गोष्ट चाहे मराठा समाजानं म्हणू द्या किंवा कुणीही म्हणू द्या, अशक्य गोष्ट होणार नाही. पण शक्य गोष्टीसाठी वाटा शोधाव्या लागतील, जे शक्यता आहे. कारण ही समाजातली दरी जी कमी होत चालली, ती जर आम्ही पूर्णतः त्याला व्यवस्थितपणे नाही केलं तर क्रांती अटळ आहे. मानवी जीवनात क्रांती तेव्हाच झालेली जेव्हा अन्याय हा टोकाला पोचलेला आहे. त्याच्यामुळं आपण याचा सगळ्यांचा विचार केला पाहिजे. म्हणून ओबीसी नेते असतील, मराठा नेते असतील, मराठा नेतेही तुम्ही आणखी एक मला आमच्या ओबीसी बांधवांना विनंती आहे. आम्ही म्हणजे कोणी जे काही मराठा समाजातले लोक आहेत, यांनी कोणालाही मराठा नेता म्हणून स्वीकारलेलं नाही. लक्षात घ्या. तुमच्या याच्यात किंवा आपल्या ज्या बाकी जाती समूहात आम्ही ज्या आमच्या बहुजन समाजातील इतर जाती समूह आहेत, याच्यात ही जी नेते मंडळी तयार झाली ना, फक्त मतासाठी झाली आहे. माझ्या मागं एवढा समाज आहे म्हणून मी समाजाचा नेता. मला एक उदाहरण द्या. आपण सगळे नेहमी बोलतो, सत्य बोला जरा. आम्ही हे सगळे म्हणाले आम्ही ओबीसींचे नेते. कसे होऊ शकतात तुम्ही ओबीसींचे नेते? तुम्ही एकतर तुम्हाला तुमच्या जातीनंच ओळखलं जातं आहे सध्या, तुम्ही ओबीसींचे नेते कसे? आणि एक प्रश्न माझा आहे, आता उद्या सभा अंबडला होणार आहे, चांगली गोष्ट आहे. आम्ही विचाराचं मंथन केलं पाहिजे, प्रत्येकाला अधिकार आहे. पण जरा 12 बलुतेदारापैकी नीट ऐका जरा, 12 बलुतेदारापैकी कोणत्या जाती समूहाचे नेते तिथं आहेत आम्हाला जरा दाखवा तुमच्या बॅनरवर. 12 बलुतेदारापैकी एक बी नाही जवळजवळ. एखादा चुकून आणला तर चांगली गोष्ट आहे, आणला तर 12 बलुतेदारांचं नेतृत्व करणार आहे. मला एक नेता दाखवा, शिंप्याचा दाखवा किंवा लोहार दाखवा किंवा कुंभाराचा दाखवा किंवा जी काही आमचे त्यावेळी सुताराचा दाखवा एखादा आहे का? नाही आहे. मग ओबीसी नेते कसे? आणि तुम्हाला जेव्हा ओळखलं जातं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, तेव्हा तुमच्या जातीवरून तुम्हाला जर ओळखलं जात असेल या जातीचा नेता, ओबीसी फक्त तुम्ही आहात म्हणून त्या कॅटेगरीमध्ये ओबीसी नेता म्हटलं गेलं आहे. खरं बोला, तुम्ही स्वीकार आहे तुमची ओळख हे जातीवरून आहे, तुम्ही ओबीसी म्हणून नाही. परंतु योगायोगानं सगळ्या आमच्या काही जाती समूहांना ओबीसी गटात घेतल्यामुळं आपल्याला ओबीसी मान्यता मिळाली. माझं म्हणणं टीकात्मक नाही आहे. समजून घ्या की तुम्ही सर्वच लोकांचे नेते व्हा, तेव्हा तुमची खरी ओळख आहे. तुम्ही कुठंतरी सिंगम उडून म्हणतात ना वासरात शिरणं, हे योग्य नाही. एवढंच. आणि म्हणून जरांगे पाटलांनाही विनंती आहे की हे आंदोलन अंतिम टप्प्यात असताना भाष्य करताना कुणाबद्दलही समाजात म्हणजे असंतोष होणार नाही किंवा समाज आपल्यापासून कोणताही बहुजन समाज दूर जाणार नाही, याची भरपूर तुम्ही काळजी घ्या आणि हे आंदोलन पुढं न्या. निश्चित गरजू समाज, जो पीडित समाज आहे मराठा समाज, हा तुमच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहील. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.